असाल आणि बाहेर बसले असाल तरी सुद्धा तुम्हाला ते 600 रुपये मिळतील. मात्र चालू मॅच सोडून एक्स्ट्रा प्लेयर जे असतील षटकाराच्या कॅचसाठी पडद्याच्या बाहेर तुम्ही कॅच घ्या षटकाराचा आणि 200 रुपये कमवा. हा ऑफर लागलाय. मात्र नागल्याचे जर प्रेक्षक असतील तर नागल्याच्या प्रेक्षकांना मिळतील, साष्टीकरपाड्याचे प्रेक्षक असतील साष्टीकरपाड्याच्या प्रेक्षकांना मिळतील आणि इतर प्रेक्षकांना सुद्धा मिळतील. आणि आता जे लहूपाडाचे खेळाडू आहेत ते जर बाउंड्रीच्या बाहेर बसले असतील ते सध्या प्रेक्षक आहेत, मग त्यांना सुद्धा 200 रुपये हे दिले जातील. 600 रुपये षटकाराच्या कॅच साठी 600 रुपये आहेत, लक्षात असू द्या. कोणाला कशाचा रेट आहे तो नक्कीच माहिती आहे आणि त्यानुसार भाव ते करू शकतील. दरम्यान गोलंदाज सज्ज झालाय. ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. शतरक्षक या ठिकाणी चूक झाली आहे. चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. वेलकम बाउंड्री फ्रॉम कोण होता शतरक्षक त्या ठिकाणी, तर नक्कीच मला वाटतं प्रज्वल त्या ठिकाणी होता. चौकार आलाय. यस डीजे थँक्यू. मला वाटते पंच या ठिकाणी काही सांगतायत तर सामन्याला होते सुरुवात. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये. चेंडू शतरक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव नाही 2 धाव मिळतील. क्षेत्ररक्षण थोडस कमजोर बघायला मिळत आहे. नागले संघाची पहिल्या दिवसाची जर आपण मॅच पाहिली तर नक्कीच जबरदस्त मॅच त्याने या ठिकाणी सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी चांगली कामगिरी केली होती. संजय 11 नागले यांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र ऑन साइडला गेला चेंडू. शतरक्षक मिड ऑन क्षेत्रामध्ये खराब कामगिरी आणि या ठिकाणी अजून एक शतरक्षक जो आला होता त्याच्या मागे त्याच्या माध्यमातून सुद्धा थोडीशी खराब कामगिरी. 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे आहेत रोहिदास आणि भावेश ही जोडी, तर बॉलिंग मार्क वरती पुष्पक. 3 चेंडू आणि 8 धावा. लोअर फुल टॉस 1 बाउन्स न चेंडू कलेक्ट केला जाईल का, तर नाही. आलाय चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. तर आपण पाहतोय चेंडू या ठिकाणी लगेच रिटर्न केला जातोय. पुष्पक पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आलाय. क्या बात आहे. हा चेंडू चांगला होता. या पद्धतीने चेंडू टाकावे लागतील. पहिला चेंडू जर आपण पाहिला तो सुद्धा चांगला चेंडू हाताळला गेला होता. हा चेंडू सुद्धा एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. पुष्पक चांगला गोलंदाज आहे, मात्र मी म्हणेन अजून सुद्धा भरपूर काही शिकायचं पुष्पक याला. आता सुरुवात चांगली केली त्याने त्याच्या गोलंदाजीची. ऑनसाइडच्या दिशेने ड्राईव्ह केला जातो चेंडूला. रोहिदासच्या माध्यमातून 1 धाव नक्कीच मिळेल. 1 धावेवरती समाधान. षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर नाबाद जिंदाबाद साष्टीकरपाडा संघाची धावसंख्या ती आहे 13 धावा. भावेश काय सांगशील या 3 षटकांमध्ये किती अपेक्षित आहे तुला धावसंख्या, कारण की अगोदर 50 धावा चेस झाल्या नव्हत्या. नक्कीच जरी 40 प्लस झाल्या तर नक्कीच चांगली फायटिंग स्कोर मानू शकतो या पिचवर आपण. सिमेंट पिचचा अनुभव आमच्यापेक्षा जुचंद्रकरांना जास्त आहे, कारण भरपूर कधीपासून ते सिमेंट पिच वरती खेळतात. तर काय म्हणशील या पिच विषयी, आणि मला वाटते मागील 2 ते 3 दिवसापासून तू कमेंट्री करतोस, शेवटच्या दिवशी कशा पद्धतीने पिच चित्र दाखवेल? खरं तर बघायचं झालं तर सिमेंट विकेट कॉन्क्रीटची पिच आहे आणि खरं तर मी म्हणेन गोलंदाजी आणि बॅटिंगसाठी देखील अनुकूल ही पिच आहे. खरं तर मजा येते इकडे खेळायला देखील आणि खास करून आम्ही एन्जॉय करतो. प्रत्येक वेळी समालोचन असो किंवा आम्ही खेळत असताना फार मजा येते या पिचवर खेळण्याची. काय जबरदस्त या ठिकाणी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 13 धावा धावफलकावरती लागले. 6 चेंडू समाप्त झाल्याच्या नंतर नव्यानं गोलंदाजी मार्फत गोलंदाज आलाय, तो म्हणजेच नवीन बॉलर अविनाश आलाय. 3 षटकांचा हा मॅच आहे. पहिल्या 6 चेंडूमध्ये 13 धावा धावफलकावरती आलेत. आता अविनाश आलाय आणि अविनाश रोहिदासच्या समोर गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल. थोडासा थांबला, चेंडूला डिलिव्हर केला आणि त्यानंतर
षटकाराचा झेल या ठिकाणी टिपला जातोय एका प्रेक्षकाच्या माध्यमातून. नक्कीच त्याने या ठिकाणी यायचं आहे, कारण कोण आहे तिकडे? अमन. ये शहर है अमन का. क्या बात है, खुश झालाय. 600 रुपये मिळणार आहेत. पुन्हा एकदा अविनाश याच्यावरती आक्रमण चढवलं होतं. रोहिदास याच्या बॅट मधून आलेला षटकार धावसंख्येला नेऊन ठेवतोय तो, म्हणजेच 19 या धावसंख्येवरती. लहू घोषे, निलेश दिवा, गणू दिवा, सदानंद दलवे आणि किरण दिवा. पाठवा, पैसे पाठवा. चला, ऑनसाइडच्या दिशेनं मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला जातो. चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला उचललेल आणि फेकेल तोपर्यंत आपण पाहू शकतो किती धावा मिळतील. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण, बॅकिंग खराब. नागले संघ या ठिकाणी खराब क्रिकेट खेळत असताना या चुका तुम्हाला या स्टेजला करून जमणार नाहीत. या स्टेजला तुम्ही जर चुका केला तर तुम्हाला नक्कीच धाव संख्या ही बॅटिंग करणाऱ्या इनिंग मध्ये भरपाई करावी लागेल. 4 धावा आल्या. या 4 धावाने धाव फलक पुढे सरकला गेला, तो म्हणजे 23 धावा. 200 रुपये कोणाकडनं आलेत? आणि निलेश दिवा तसेच लहू घोष यांच्या माध्यमातून 200 रुपये आलेले आहेत. किरण दिवा, सदानंद दलवी आणि या चेंडूकडे आपण थोडस लक्ष देतोय. पुन्हा एकदा मिसफील्ड झाली यश याच्या माध्यमातून, आणि आता मात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. भावेश धावत असताना सुद्धा हसत होता. भावेशाला खुशी झाली होती, कारण त्याला माहितीये जवळून खेळाडूने इथे आपण जर पाहताय 22च्या 2 धावा या दिलेल्या आहेत त्यांना. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 25. चला, आपण नक्कीच अमन यांना सुद्धा बोलवणार आहोत. अमन यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन ते बसलेले आहेत. खूप खूप स्वागत आहे. अमन 600 रुपयांचा मानकरी ठरलाय. राइट मोर द विकेट. क्या बात आहे. फलंदाज बाद. मोहीनचा किनारा घेऊन गेला होता मागे. यश त्यांच्या मागे यश तैनात होता. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये झेल सापडलाय. फलंदाज बाद झालाय रोहिदास. धाव संख्या आपण जर पाहिली 25 धावा आहेत. षटक चालू आहे. दुसऱ्या षटकाचे चेंडू राखून झालेत आतापर्यंत 4. अविनाश, एवन जोडे आणि गणू दिवा यांच्या माध्यमातून पैसे आपल्याला लाभलेले आहेत 400 रुपये. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. हे पारितोषिक असंच लागू राहील मला वाटते. दरम्यान हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, अविनाश याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, ऋतेश शिल्का याचा एकदा पूर्ण होते. एखाद्यावरती समाधान मानलं जाते. भावेश आहे मैदानामध्ये. ऋतेश शिल्का आपण पाहू शकता तर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या जोडीला पियुष काळे यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलंय. पियुष काळे सांगतात की ऋतेश शिल्का यांनी जर लगातार 3 षटकार मारले तर मी 500ची हरिपत्ती मी नक्कीच त्यांच्याकडे देईन. क्या बात आहे. ऑन साईडला ऋतेश राहिला बाजूला. इथे मेला लुटत असताना भावेश शेलका. व्हॉट अ बॅटिंग.
चला पारितोषिक लागू आहे, लक्षात असू द्या. षटकाराच्या झेलसाठी किरण दिवा आणि सदानंद दलवी या भेंडीपाड्याच्या एवन जोडीच्या माध्यमातून 200 रुपये. त्यानंतर लहू घोषे आणि निलेश दिवा यांच्या माध्यमातून 200 रुपये. तसेच महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे कर्मचारी सन्मान्य श्री गणू दिवा यांच्या माध्यमातून सुद्धा 200 म्हणजे 600 रुपयाचा मानकरी ठरेल षटकाराच्या झेलसाठी. धावसंख्या किती आहे? 32 धावा. आणि तिसरं षटक टाकण्यासाठी आलाय मनोज खरत. क्वालिफायच्या मॅचला एका हातामध्ये झेल टिपणारा हा खेळाडू जरा पाहिला. 32 धावा धावफलकावरती. एज लागलाय, शतरक्षक त्या ठिकाणी अंदाज चुकलाय. चेंडू चाललाय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या बाजूनं आणि चेंडू थांबलेला आहे तिकडे. या 3 धावा मिळतील. लीलाधर जाधव त्या ठिकाणी चेंडू घेण्यासाठी तयार होते. क्रिकेट प्रेमी आहेत कर्नाळ्याचे, उत्कृष्ट असे माजी गोलंदाज आहेत. माजी म्हणणं भाग पडते कारण की सध्या ते क्रिकेटमध्ये कार्यरत नाही आहेत. आदरणीय सन्मान्य रामूदादा धूम यांना सुद्धा विनंती असेल स्टेजवरती येऊन. असं नसतं बाबा, झाडाची सावली किती वेळपर्यंत तुम्ही घ्याल. दरम्यान एक चांगला चेंडू. पंच दर्शवतात की हा चेंडू लेगस्टेक सोडून जाणार होता. लेग बायचर पण एक धाव फलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 36 या धावसंख्येवरती. दिगंबर यांच्या माध्यमातून सुद्धा ऋतेशाला लगातार 3 षटकार मारा, 500 कमवा. आणि अजून पियुष काळे यांच्या माध्यमातून सुद्धा ऋतेश शेलका यांना लगातार 3 षटकार मारा आणि 500 कमवा ही ऑफर आहे. म्हणजे 1000 रुपये मला वाटते भावेशला सध्या कोणीतरी लावायला पाहिजे. भावेश बिचारा नाराज असेल, त्याने एक फटका मारलाय. राईट मोर द विकेट पुन्हा एकदा. नक्कीच चांगली गोलंदाजी मी म्हणेन, कारण या फलंदाजाला थांबवून ठेवण्याचं काम करतोय. दरम्यान अविनाश चांगला बॅकिंग करतोय. 2 धाव पूर्ण झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय 39 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3. काय घडतंय काय बिघडतंय पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाले. ऋतेशाच्या बॅटमध्ये चेंडू येताना दिसत नाही, मात्र देऊत चेंडू धावलाय सीमारेषेच्या बाजूनं. काय घडेल? चांगलं शतरक्षण सर ते शेवटी झालंय. या ठिकाणी मला वाटतं 3 धावा पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा रणवीर विकेट अतिशय चांगली आहे साष्टीकर पाडा संघाची. धाव संख्या झाली 42. 4 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकांचा मॅच 45च्या आतमध्ये थांबवावं लागेल, तेव्हा कुठे 15च्या सरासरी धावसंख्या एक आटोक्यामध्ये आपण म्हणू शकतो. क्या बात आहे. सुरेख चेंडू ब्लॉक मध्ये चेंडूला हाताळला गेला, गॅप मध्ये चेंडूला टाकलाय. शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण झालंय. मात्र थ्रो थोडासा उशिरानं आला. परिणाम 2 धाव पूर्ण. या 2 धावेने धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 44 धावा. इथे या इनिंगचा शेवटचा चेंडू भावेश यांच्यासाठी. एज लागलाय, मागे गेलाय चेंडू. चेंडू झालाय फरार. धावा येतात ते 4. आलाय चौकार. क्या बात आहे. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या डेंजर झोन मध्ये 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. जाऊया आपण पारितोषिक या ठिकाणी वितरित करणार आहोत आणि त्यानंतर आपण टॉस सुद्धा करणार आहोत. तो म्हणजेच लहूपाडा आणि तांबडमाळ या 2 संघादरम्यान.
हॅलो चेक. चला या ज्याने आपण पाहतोय जो कॅच घेतला होता त्याने या ठिकाणी यायचं आहे. आणि मॅच या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. दरम्यान महाराष्ट्रामध्ये पवार घराणं जरा फॉर्मला आहे, त्यामुळे संदेश पवार यांच्या हस्ते आपण हे 600 रुपये वितरित करणार आहोत. अमन याला अमन बोलावं लागले, लक्षात असू दे. आधी आपण विचारूया की काय काय करणार आहे. 600 रुपये भेटतील असं वाटलेलं, भेटतील असं नाही. नाही वाटलं. मग आता तुला 600 रुपये आम्ही देणार आहोत, काय करणार आहे? पार्टी. पार्टी. पण नक्की पार्टी कसली पार्टी? सॉरी, राईस. बस 600 रुपये मध्ये होईल राईस? अजून एक झेल पकडावं लागेल? नाही होईल. क्या बात आहे, शुभेच्छा असतील तुला. तर संदेश पवार यांच्या शुभ हस्ते जे पैसे आपल्याला आले होते, लहू घोषे आणि निलेश दिवा, त्यानंतर किरण दिवा आणि सदानंद दलवी, तसेच मला वाटते अजून जे पारितोषिक आपल्याला बघायला मिळालं, तर पारितोषिक जे आलं होतं ते नक्कीच आम्ही सांगतोय. मात्र दरम्यान टॉस करण्यासाठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. विक्रम दादांच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस करणार आहोत. 3 षटकांचा मॅच असेल. कोण बोलणार आहे? छापा असा कौल झालाय आणि आलाय छापा. टॉस जिंकलेला आहे. मी विक्रम दादांना विनंती करेन शुभेच्छा द्या आणि बसून घ्या. तर आपण बसून घ्यावं अशी विनंती करतो. छाप या ठिकाणी कॉल केला होता. लवपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. विशाल काय स्वीकारेल? फिल्डिंग करण्याचं विशेष करून संध्याकाळचं सत्र आहे. अगोदर सुद्धा तुम्ही फिल्डिंग करणं पसंत करत होता या मैदानावरती. मात्र कितीपर्यंत समोरच्या संघाला थांबण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. 30-35 धावा आटोक्यामध्ये येऊ शकतात. 3 षटकांचा सामना आहे. खूप खूप शुभेच्छा आहे. आणि तामडमाल संघाचा मयूर आहे. मयूर, समोरचा संघ एक स्ट्रॉंग संघ आहे, मात्र काल तुम्ही जी करामत केली होती ती करामत आज आम्हाला बघायला मिळेल. हो नक्कीच. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. हा होते दोन्ही दुसऱ्या सेमीफायनलचे कर्णधार. टॉस जिंकलाय तो म्हणजेच अष्टभुजा लहूपाडा या संघाने, आणि प्रथमतः त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. बघा, गणू दिवा आणि त्यानंतर लहू घोषे तसेच निलेश दिवा, आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर A1 जोडी सदानंद दळवी आणि किरण दिवा यांच्या माध्यमातून आलेले 600 रुपये आपण वितरित केले गेले अमन याला. अजून हे पारितोषिक लागू आहे प्रत्येकाला, कोणालाही कोणीही झेल घेतला तर ते 200 म्हणजे एकूण प्रति मान्यवर 200 असे 600 रुपये जे आहेत ते आपण वितरित करणार आहोत. भावेश, धावसंख्या झाली 48. 49 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. प्रज्वल आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक मोठी धावसंख्या रचलेली आहे. आणि त्यानंतर सुरुवात केली या डॉट चेंडून भावेशाने. मात्र किल्ला लढवावा लागेल नागले संघाला तर सामना जिंकायचा असेल. साष्टीकरपाडा संघ सध्या तरी एका चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. ही सुरुवात आहे. जसा ड्रीम इलेव्हन अगोदर चालू व्हायची तेव्हा सगळेजण एक नंबरला असायचे, तशीच सध्याची परिस्थिती आहे की दोन्ही संघ चांगल्या स्थितीमध्ये आहेत. मात्र जसं जसं मॅच शेवटापर्यंत जाईल तसा एक संघ मागे पडेल आणि एक संघ पुढे येईल. तो कुठला असेल ते येणारे आपल्याला चेंडू दर्शवणार आहेत. सध्या ड्रीम इलेव्हन बंद झाले. भरपूर जणांचं काही नुकसान झालं असेल, भरपूर जणांच्या फायदे सुद्धा झाले असतील. भाऊ वेलकम आपलं. दोन्ही नागल्याचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेत. दरम्यान हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली शतरक्षक वन बाउन्सनं चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. मग जास्त काही
वेगळं करण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. साष्टीकरपाडा संघाला माहिती की आपण एक्स्ट्रा जर थांबवल्या तर समोरच्या संघाला जवळ जाणार आहे जे त्यांनी दिल्या होत्या. जसं म्हटलं जातं ना की पुढच्याला ठेस लागली की मागच्याने सांभाळून चालायचं असतं. तोच गेम या ठिकाणी खेळला जातो साष्टीकरपाडा संघाच्या माध्यमातून. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न करेल आणि हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाजूला. कळाटने दिले या स्कोर बोर्डला 4 धावाने चौकार. तर देवेंद्र ठाकरे यांना एका झेलसाठी 500 रुपये लावलेत निलेश दिवा यांनी. क्या बात आहे. एक झेल घ्या आणि 500 रुपये कमवा. दरम्यान गॅप मध्ये चेंडू टाकलाय. 2 क्षेत्ररक्षक होते आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधनं चेंडू ट्रॅव्हल झाला, फरार झाला. 4 धावांसाठी चौकार. दरम्यान धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 11 धावा. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. गोलंदाजीमध्ये काही कमी नाही. गोलंदाजी अतिशय सुरेख आहे, मात्र शतरक्षणामध्ये कमतरता आहे. हवेमध्ये चेंडू आहे, झेल आहे. हा 500 रुपयाचा झेल सुटलेला आहे. क्या बात आहे. टेक द कॅच अँड विन द मॅच. थोडासा पुढे येणं गरजेचं होतं. देवेंद्र याच्या हातातनं सटकलेला हा झेल आपण जर पाहिला तर नक्कीच आपण पाहू शकतात संघासाठी एक चांगली कामगिरी सुद्धा झाली असती आणि खिच्यामध्ये 500 ची हरिपत्ती आली असती. मात्र इट इज अ पार्ट ऑफ गेम. O2 डीजे. धावसंख्या झाली ती 12. थँक्यू डीजे. गौरव जाधव आलाय नव्यानं बॉलिंग मार्क वरती. भावेश याच्या नंतर 12 चेंडू 37 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शॉर्ट पेज बॉल आपण पाहू शकता काय घडतंय. तर नक्कीच एक बाउन्सरची ताकीद स्क्वेअरली अंपायरने दिलेली आहे. आपण पाहू शकतो काय घडेल काय बिघडेल. वेगवान चेंडू होता, थोडासा आखूर टप्प्याचा चेंडू, आणि जेव्हा आखूर टप्प्याचा चेंडू टाकला जातो तेव्हा फलंदाजाला मागे ढकलण्याचं काम करतोय. मात्र एकच बाउन्सर तुम्ही टाकू शकता या टेनिस विश्वामध्ये. क्या बात आहे. पुल केलाय आणि तो पॉवरफुल झालाय. जबरदस्त यश याच्या माध्यमातून हा षटकार. चेंडू पूर्वा तिकडे. चेंडू पूर्वा विनंती असेल. दरम्यान वेळेवरती सांभाळावं लागेल साष्टीकरपाडा संघाला, कारण की जीवनात सर्व काही पुन्हा मिळवता येतं, मात्र वेळ गेलेली जी वेळ असते ना ती मिळवता येत नाही. त्यामुळं प्रत्येक खेळाडूने या ठिकाणी आपण जर पाहिलं की जर जिंकायचं असेल तर एक चांगली गोलंदाजी, एक चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, कारण की यश याने त्याची कामगिरीला सुरुवात केली. धावसंख्या झाली एकूण 18 धावा. आता मात्र नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. सेकंड बाउन्सर या ठिकाणी सेकंड बाउन्सर आहे, त्यामुळे नो चेंडू घोषित केलाय पंचांनी.
एकच बाउन्सर तुम्हाला अलाउट केला जातो आणि पंचांनी दर्शवता येणारा चेंडू काय असेल. येस, येणारा चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या झाली 19. 30 धावांची गरज. 10 चेंडू 30 धावा. फ्री हिट. हवेमध्ये चेंडू आलाय, फ्री हिट आहे, मात्र हा छेल टिपला जाईल की मग चेंडूला थांबवलं जाईल. तर चेंडूला फक्त थांबवलं गेलं. 2 धावा मिळाल्या. काय जबरदस्त सामना बघा. आता एकूण धावसंख्या झाली 21. 28 धावांची गरज आहे. 9 चेंडू हे शिल्लक आहेत. एक वेळ असं वाटत होतं, असं मी म्हटलं होतं की ड्रीम 11 वरती जेव्हा आपण कॉम्पीट करायचो किंवा मग सहभाग घ्यायचो तेव्हा सुरुवातीला आपण सगळे 1 नंबर असायचो. जशी जशी मॅच मागे पुढे जायची तसं आपण मागे येत जायचो. मग कधी लाखाच्या मागे जायचो हे समजायचं नाही. तशाच पद्धतीने काहीतरी होताना दिसतंय. क्या बात आहे. यश याच्या बॅटमधनं निघालेला हा यशस्वी षटकार. ही जगन जमीन आमची आहे, ही आमची देवा. तुम्हाला जागा काय मागे जाय कल्पना मिळेल. येऊन तर बघा तुमची माता. थँक्यू 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 डीजे. चला तिकडनं सुद्धा एक मॅच बॉल आलेला आहे. दरम्यान आपण पाहू शकताय काय घडतंय काय बिघडतंय. इथे मात्र धावसंख्येमध्ये भरभराट. धावसंख्या झाली 27. 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 8. 8 चेंडू 22 धावा. भावेशाने चांगली बॉलिंग केली होती, मात्र जो आत्ताचा गोलंदाज आहे गौरव जाधव थोडासा नक्कीच क्लीन बॉल. वॉड बॉलिंग. 2 षटकार जे आले त्यानंतर मात्र यापेक्षा चांगला विकेट काय असू शकतो. साष्टकर पाडा संघाचा जीवात जीव या ठिकाणी येत असताना दिसेल. काय जबरदस्त गोलंदाजी या चेंडूवरती. फलंदाज बाद. तारा केली पोरी 15 तिचं नाव सुंदरा शांती गो गिरकीला वो मिल 15 तारा केली पोरी 15 तिचं नाव सुंदरा शांती गो गिरकीला वो मिल 15 तारा केली पोरी 15 तिचं नाव सुंदरा शांती गो गिरकीला वो मिल 15. थँक्यू डीजे. सुरुवातीचे 2 षटकार जेव्हा लागले होते ते नक्कीच आपल्याला बघायला मिळाले. मात्र म्हटलं जातं ना की यश मिळवायचं असेल ना तर अगोदर अपयशाला सामोरं जायची ताकद ठेवावी लागते. गौरव याने सुरुवातीच्या काही चेंडूंमध्ये, दुसऱ्या आणि चौथ्या चेंडूमध्ये 2 अपयश ही पचवली होती आणि त्यानंतर जो विकेट मिळवलाय तो विकेट नक्कीच एक मोठा हादरा दिलाय. तो म्हणजेच संजय 11 नागले या संघाला. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडूने वळण घेतलाय आणि जोपर्यंत चेंडूला अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला. तो म्हणजेच 29 या धावसंख्येवरती 6 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार आहे. जाऊया डिजानच्याकडे. ऐका सुंदर असं गीत आणि लगेच येऊया पुन्हा एकदा या कडक मॅचच्या बाजूनं. Obi Trice, real name, no gimmicks. 2 trailer park girls go round the outside, round the outside, round the outside. 2 trailer park girls go round the outside, round the outside, round the out, round the out, round the outside. हिल हिल पुरी हिला
तुझे कपाली लाटीला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कपाली लाटीला तुझे कपाली लाटीला तुझे कपाली लाटीला गो फॅशन मराठी सोबत Round तुला the outside. अरे जा जा तू मुला का सत्ता येते मला अरे जा जा तू मुला का सत्ता येते मला का सत्ता येते मला का थँक्यू डीजे. इथे मात्र गोलंदाजी जी आहे, फलंदाजी आहे, ती नक्कीच गोलंदाजीला थोडीशी सतबत दिसताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आले दशरथ शिल्का, त्यासाठी 20 धावा ठेवल्यात. पहिला चेंडू राईट ऑन मिडल, जबरदस्त चेंडू टाकलाय. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न प्रज्वल याचा होता. प्रज्वल म्हसेकर हा जो खेळाडू आहे, मला वाटतं ओपनिंगला आलाय आणि त्याने 3 चेंडू खेळले. 3 चेंडू मध्ये एकच धाव बनवलाय. कारण हसू का आलं बघला, आपण बदला घेण्याचा जेव्हा वेळ येतो ना, तेव्हा माणूस हा जोश मध्ये असतो. मात्र इथे तुमचे होश असायला हवेत. होश मध्ये काम करावं लागेल प्रज्वल याला, कारण की दशरथ याच्याकडे टॅलेंट आहे. त्याची गोलंदाजी जर आपण पाहिली तर नक्कीच जबरदस्त तो गोलंदाजी करत असतो. 4 चेंडू 20 धावा. मॅच अजून सुद्धा बॅलेन्सिंग आहे. क्या बात आहे, जबरदस्त मॅच रंगलाय. स्वर्गवासी अश्विनी यांच्या स्मरणार्थ आपल्याला चहा दत्तू काकांच्या माध्यमातून दिला जातोय. त्यांची मुलगी आताच स्वर्गवास ज्यांचा झाला, त्यांच्या स्मरणार्थ 4 दिवस आपल्याला चहा दिला गेलाय. त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये दरम्यान इथे काय घडलंय, हवेमध्ये चेंडू होता, एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही, इथे एकच धावती समाधान मानलं गेलंय. नागले संघाला काही ना काही वेगळं करावं लागेल. चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू मध्ये धावांची गरज असेल 19 धावांची नक्कीच गरज असेल. कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत मॅच खेळलाय, चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 3 चेंडू 19 धावा. ऑन साइडला खेळलाय चेंडू, रक्षक त्या ठिकाणी आहे आणि झेल टिपलाय. काय सुंदर झेल. फलंदाज पंचांच्या इशाऱ्याची आम्ही पुन्हा एकदा अजून वाट बघतो. यस, फलंदाज बाद आहे. G. आता मात्र थोडस कठीण झालाय मॅच. मात्र अशक्य नाहीये क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा म्हणेन की जेव्हा आपण रिलॅक्स होतो ना, तिकडनं तुम्हाला क्रिकेट वेगळं काहीतरी दाखवत असतं. सुभाषजी देवा, खूप खूप स्वागत आहे. अजून एक चांगला चेंडू. दशरथ शिल्का ज्या वर्षामध्ये चांगली गोलंदाजी तो करतो, त्या वर्षामध्ये त्यांचा संघ एक चांगली कामगिरी करत असतं. धावा संख्या 30 धावा, 19 धावांची गरज. शेवटचा चेंडू मला वाटते अजून सुद्धा शिल्लक आहे. एक चेंडू 19. अजून एक निर्धाव बॉल. मॅच या ठिकाणी संपलाय आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा संघ. खूप खूप अभिनंदन. यस डीजे. अरे ये सब हटा रे सावन की घड़ा, चल अपना चला जल्दी.